काल काय भुईमुग भरून नाही झाला, पाणी संपलं आता. तर आज आलो सकाळीच भरायला. कारवाला आहे इकडून आणि गारठा आहे, मोकार आहे, थंडी. 12 भरला, 12 देऊन टाके तो. नमस्कार मित्रांनो, सकाळी चालू जावळ्यातच पाणी भरायला. काल काय भरून नाही झाला भुईमुग, पाणी संपल्यामुळं. निम्मच भरून झालंय, तर आज आलू भरायला परत. आल्यापासून आता दुसरा वापा भरेल. आणि सकाळचं दृश्य पहा मित्रांनो, एकदम भारी नॅचरल. पवनच्या पहा डोंगराला कशा दिसते सकाळून. एकदम मस्त, एकदम भन्नाट असं निनई गावचा दृश्य डोंगराचा. चला वापा भरत आलाय परत. एक साईडलाच पळू राहिले पाणी. अंगून इकडून डेकळा लोटितो, पाणी सारखा फिरल. एकच पळत सुटलंय. सकाळी मस्त पाखरांचा, पक्ष्यांचा आवाज येतो, चिवचिव चिवाट. आजही भरून होतं का नाही, आज तर व्हायला पाहिजे. शेकोटी पेटवले, कारण गारठाच जाम पडत आहे. दैवाराही भरपूर पडत आहे, जाम हे वाजत आहे. शेकोटीपासून लांब राहतच नाही, वाजत आहे. सकाळी स्तूप पेटत नाही, त्याच्यामुळे बाटलीत आहे ना डिझेल आणला तवलीचा. चला आता 12 भरलंच, 12 देऊन टाकायचा जातो. बरोबर तेवढे लांबणी ना पोस होऊन जाईल. तर मित्रांनो 12 देऊन परत शेकाय आलो. आम्ही वाजत सुटलंय. पण एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, खरी पाणी भरायला आहे ना सकाळची आणि रात्रीचीच परवडत आहे. पण रात्रीचे बिबटे वाघांचा लय भ्याव. दिवसाचे ना परवडतच नाही भरणी. दिवसा लाईट आहे, झटका मारणार. आणि आपलं हे जमीन लय तापेल राहते उन्हानं. तर जिडं 1 तास लागणार तिडं 1.5 तास लागतो भरायला. म्हणजे जवळजवळ अर्ध्या तासाचा बदल पडतो. आता पाणी पहा केवढा सणसण आहे. आता गार सटेल दैवाराची जमीन आहे. सकाळी कालच्यापेक्षा फटाफट वापा भरून राहिला. या मित्रांनो थंडी गारठ्यात शेकायला इस्तुई गार पडत आली. तर मित्रांनो भुईमुग तर झाला पुरा भरून, आणि इकडं गहू आहे ना थोडासा, तर गहू भरायला सुरुवात केली आहे बा. तिकडून 2 वाफा भरला. काळवट आहे वावर, पाणी धपाधपा निचरत नाही. काळवटात पाणी साचूनच राहतं. 7-8 वाफा आता गव्हाला भरायला सुरुवात केली. भुईमुगाचा तर कालची दळून भरीत होतो, तर आज झालं भरून. तर राहिलं फक्त आता हा गहू. पाणी उरला तर वर कांदा भरू, आणि वरचा तिकडींचा गहू ते बहुतेक उद्यालाच जाईल सगळा भरायला. तर एवढ्यात एखादं पाणी संपल बहुतेक. ते तिकडून पाटाना पाणी येतं पोलचे ते अंगून. 3 वाफा झाल्यात जमा, राहिला 7-8 वाफा. तर मित्रांनो गहू पोटऱ्यात बसेल आहे. आपा गोल काडी झाले पोटऱ्यात आहे. एवढं पाण्यावर निसवून पडल बहुतेक. निसवाय पाहिजेच, पुढच्या पाण्याला बरोबर निसवेल राहील. तर मित्रांनो गहू कसा झाला आहे कमेंटमध्ये कळवा. भारी झाला आहे का? याच्यापेक्षा तो वरचा एकदम खास आहे, कारण याला एक फवारणी नाही केली माव्याची. तर फवारणीचा बदल लय राहतो. तुम्हाला दाखवलंच वरचे भरण्याच्या टायमाला. हा सगळा फुकून करेल हातानं गहू. पिरेल बिरेल काही नाही. वाप हातानंच पाडेला, काही सारा यंत्र का ट्रॅक्टरनं काना पाडेल नाही. चला 12 भरल्यात जमा आता. वाप 12 द्यायला जातो.
तर ते थोड्याच दिवसात निसवल, गोल पॉटर झालं आहे. तर मित्रांनो, गहू कसं काय झालं आहे कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ नवीन असतील तर सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा आणि इतरांना पण व्हिडिओ शेअर नक्की करा. चला जातो आता, पाणी भरून झालं घरी.